नमस्कार. आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर मग या देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक 92 साली पूर्ण झाली. 52 साली झाली. कारण तोपर्यंत सगळी संस्थानं विलीन झाली, संविधान तयार झालं, सगळ्या संविधानात्मक तरतुदी निश्चित झाल्या आणि मग 52 ची पहिली निवडणूक झाली. आपल्या एक दिवस आधी जन्माला आलेल्या पाकिस्तानमधली पहिली सार्वत्रिक निवडणूक 1971 ला झाली. आणि भारताची इतक्या मोठ्या मतदार असलेल्या जगातला पहिला देश, जिथं 18-19 कोटी लोक मतदार आहेत, असा त्यावेळेचा सर्वात मोठा देश, तिथली 52 साली निवडणूक पहिली झाली. टकले साहेब, मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे बरं का. कारण आता मी अमेरिकेचा नागरिक आहे. मी मागच्या वर्षीच्या मागच्या 4 वर्षापूर्वी निवडणूक तिथं मतदान केलं होतं आणि ह्याही वर्षी मी मतदान करीन. पण तिथं काय अमेरिकेमध्ये मागच्या वेळेला कसं होतं, डोनाल्ड जे ट्रम्प किंवा हिलरी क्लिंटन असं नाव होतं तिथं आणि मी ते वाचायचो आणि की बाबा ट्रम्पला द्यायचं तर ट्रम्पवरती क्लिक कर, हिलरीला द्यायचं तर हिलरीवर क्लिक कर. अशा प्रकारे ते मतदार यादी आहे अमेरिकेमध्ये. पण मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला 51-52 साली ह्या निवडणुका झाल्या, 90-92% लोक निरक्षर होती, ज्यांना अ ब वाचता येत नाही. तर ह्या लोकांनी आपल्या माझा उमेदवार ओळखणार कसा त्या मतदार यादीमध्ये, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आता मी बघतो की सिम्बल्स म्हणजे निवडणूक चिन्ह बघतो, तर ह्याचा आणि त्याचा काही संबंध आहे काय, असं मला एक तुम्हाला विचारावंसं वाटतं. आहे म्हणजे ही जी 92-91% निरक्षरता होती, ही ध्यानामध्ये घेऊनच हे ठरलं, की यांना काही उमेदवारांचं नाव वाचता येणार नाही. त्यामुळे तिथं निशाणी द्यावी. त्या उमेदवारांना म्हणजे त्या उमेदवाराच्या समोर, नावासमोर एक निशाणी त्याच्या नावाने असेल आणि त्या निशाणीला तर ते ओळखतील. त्या निशाणीचा प्रचार त्या उमेदवाराला करता येईल, की म्हणजे गाय वासरू ही काँग्रेसची निशाणी होती समजा. तर गाय वासरू ला मतदान करणं म्हणजे काँग्रेसला मतदान किंवा त्या उमेदवाराला मतदान, असा याचा अर्थ होता. किंवा जनसंघाची दिवा ही निशाणी होती त्या काळामध्ये. तर म्हणून ते सिम्बल्स ठरलेले होते. रंगाचा सुद्धा विचार केलेला होता, की वेगवेगळे रंगची हे करायचं का? की रंगावरून त्यांना लोकांना लक्षात येईल. पण निशाणी हा सगळ्यात सोपा मार्ग त्यातला वाटला आणि तो म्हणजे पक्षांना आणि इंडिव्हिज्युअल्सला सुद्धा रंगाच्या ऐवजी निशाणी जास्त सोयीची आहे. कारण 20 उमेदवार असले तर 20 रंग करणं हे फार अवघड त्या ठिकाणी होणार होतं. हा एक भाग त्यातला. दुसरा आणखीन एक होता, की आपल्या भारतासारख्या देशामध्ये एका नावाचे अनेक जण असतात. म्हणजे एकाच नावाची 3 किंवा 4 उमेदवार जर उभे राहिले तर पुन्हा गोंधळ होईल. म्हणून असं होऊ नये म्हणूनच तर सिम्बल्स आले आणि आजही ते प्रचलित आहेतच. टकले साहेब, मला एक निवडणुकीच्या पहिली जी निवडणूक झाली त्याच्या प्रक्रियेच्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे. कारण पूर्वीच्या काळी म्हणजे 47, 48, 50 सालच्या काळामध्ये त्यावेळेला उच्चवर्णीयांची वस्ती एके ठिकाणी, ब्राह्मणांची असेल किंवा इतर उच्चवर्णीयांची वस्ती अमुक ठिकाणी, दलितांची वस्ती दुसऱ्या ठिकाणी जिथं उच्चवर्णीय येणार नाहीत, इतर जातींची वस्ती अमुक एक ठिकाणी जिथं बाकीचे लोक येणार नाहीत. असा हा सेग्रिगेटेड सोसायटी होती, सेग्रिगेटेड समाज होता, विभक्त समाज होता. आणि मग अशा वेळेला निवडणुकीमध्ये निवडणूक प्रचार करायचा आणि निवडणुकीत ह्या सर्वांना समाविष्ट कसं काय करून घेतलं गेलं? एक तर काय झालं, की स्वातंत्र्य चळवळ जी झाली होती देशातली, ती त्यात सर्वजण सामील होते. आणि त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये कोणी असं समाज म्हणून अमुक पक्षाचं आहे, असा प्रकार काँग्रेसच्या त्या सगळ्या चळवळीमध्ये झालेला नव्हता. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र खांद्याला खांदा लावून अख्ख्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केलेलं होतं. त्यामुळे खूप अंशी तसा फरक हा कमी होता. आणि तुम्ही जसं म्हटलात, की वस्त्या समाजाप्रमाणे वेगवेगळ्या होत्या, त्या आजही आहेत. म्हणजे आजही मागासवर्गीयांचे राजवाडे ज्याला म्हटलं जातं, तर तो राजवाडा परिसर वेगळा असतो किंवा सदाशिव पेठ आपल्याला माहिती आहे, की मेजॉरिटी कुठले मतदार तिथं असतात. तर असं असं होतंच. पण या चळवळीने खूप एकजिन्सीपणा आणला होता लोकांमध्ये.
आणि मी जे म्हटलं ना, की त्या लोकशाहीबद्दलच्या ॲस्पिरेशन्स तयार झालेल्या होत्या. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, की मी नाशिकचा आहे. तर नाशिकच्या लोकसभा निवडणुकीला 52 साली काँग्रेसतर्फे गोविंदराव देशपांडे हे एक फार थोर स्वातंत्र्य सैनिक होते. तर ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधामध्ये दादासाहेब गायकवाड उभे होते. दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचा एकदम उजवा हात समजले जायचे स्वतंत्र मजूर पक्षातर्फे. आणि पण पुन्हा हीच सांगतो, ही त्याच आधीच्या चळवळीचं जे सौंदर्य होतं, त्याच्यातून निर्माण झालेला एकजिन्सीपणा असा होता, की दादासाहेब गायकवाड आणि गोविंदराव देशपांडे एकत्र सभा घ्यायचे. म्हणजे बरं. एका स्टेजवरून दोघं जण बोलायचे. एकाचा मुद्दा मांडून झाला, की दुसरा जण त्याच्याबद्दल त्या मुद्द्याबद्दल, त्या विषयाबद्दल बोलायचा. ही निवडणूक झाली. गोविंदराव देशपांडे निवडून आले. गोविंदराव देशपांडे निवडून आल्यानंतर विजयाची मिरवणूक दोघं जण सामील बरं. त्या मिरवणुकीमध्ये. नंतरची 5 वर्ष 52 ते 57 ची 5 वर्ष ही म्हणजे संसदेचं अधिवेशन झालं, की खासदार गोविंदराव देशपांडे नाशिकला परत आले, की ते दोघं जण एकत्र फिरायचे गावागावामध्ये आणि सांगायचे, की संसदेच्या अधिवेशनामध्ये असे-असे विषय झाले, अशी-अशी चर्चा झाली. मी असा-असा त्याच्यामध्ये भाग घेतला, मी हे मुद्दे मांडले आणि असा-असा कायदा पारित झाला. त्याच्याबद्दल दुसरं काही मत असेल तर दादासाहेब गायकवाड त्याबद्दल बोलायचे. हे 5 वर्ष झालं. 5 वर्षानंतर 57च्या निवडणुकीमध्ये पुन्हा दोघं उमेदवार, बरं. पुन्हा दोघांचा एकत्र प्रचार. दादासाहेब गायकवाड निवडून आले, हे पडले. आणि देशपांडे. आज आपण खूप अ, आरक्षण-बिरक्षण असं म्हणतो किंवा राखीव मतदारसंघ वगैरे असं आपण जे म्हणतो. 57 साली म्हणजे त्यावेळेच्या मानाने तर अत्यंत कॉन्झर्व्हेटिव्ह असं ते नाशिक अ, मतदारसंघ त्यावेळेचा. 57 साली दादासाहेब गायकवाडांसारख्या माणसाला, मागासवर्गीय माणसाला नाशिकच्या लोकसभेचा खासदार म्हणून निवडलं गेलं 57 ला. आणि त्यांचीही विजयी मिरवणूक दोघं जणांनी एकत्र काढली. आणि तो ओपन मतदारसंघातून हे हो, तुम्हाला आणि हे ओपन मतदारसंघातून. तर प्रचारासाठी म्हणजे राष्ट्रीय नेते तर सगळीकडे फिरायचे. म्हणजे त्यात काहीच शंका नाही. पण हा जो भाग तुम्ही म्हटलात तो असा होता. नेहरूंच्या बाबतीमध्ये एक प्रसंग असा होता, की म्हणजे अर्जुन सिंग हे जे नंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, राज्यपाल पण होते. या अर्जुन सिंगांचे वडील काँग्रेसचे उमेदवार होते. आणि तिथं प्रचाराला नेहरू गेले आणि त्या मतदारसंघामधल्या लोकांनी येऊन त्यांना असं सांगितलं, की "हा तुम्ही दिलेला उमेदवार भ्रष्ट आहे." तर नेहरूंनी स्टेजवर जाऊन असं सांगितलं, की "हा माणूस भ्रष्ट आहे असं मला आत्ता इथं आल्यानंतर कळलं. याला मत देऊ नका हे सांगण्यासाठी मी ही सभा घेतोय." क्या बात है! तर अभिनवच होतं. म्हणजे तो काळही खूप अभिनव होता. अ, लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य चळवळीमुळे एक अ, हे भावना अशी निर्माण झाली होती, की हा खादी घालणार आहे ना किंवा हा गांधी टोपी घालणार आहे ना, हा 100% प्रामाणिक असणार. टकले सर, तुम्हाला तर माहिती आहे माझे नेहरूंबद्दल काय विचार आहेत आणि त्याचं ते नेहरूंनी ह्या सगळ्या देशाची वाट लावली हे म्हणजे अगदी सत्यच आहे. तुम्हाला एक एक आता मी सरळ तुम्हाला प्रश्न विचारतो. याच्यात आता म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी. भारता भारताला पर्मनंट सीट युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पर्मनंट सीट दिलेली होती, ऑफर केलेली होती. या नेहरूंनी ती नाकारली. पण नाकारली तर नाकारली. त्यांनी सांगितलं, "या चीनला द्या ही पर्मनंट प्लेस म्हणून." काय बोलता? आता पहिली गोष्ट तर अशी आहे, की म्हणजे नेहरूंनी सांगितलं, की आमच्या ऐवजी चीनला द्या, असं तुमचं मत आहे का? हां, अरे काय इतिहासच आहे तसा. तुम्ही थोडंसं Google करा. आता काय झालेलं आहे, की बऱ्यापैकी या सगळ्या कुजबूज मोहिमेची उत्तरं थोडं या Google देवतेला विचारलं तर सापडू शकतात, खरं म्हणजे. पण मी तुम्हाला घडलं काय तेव्हाचं ते सांगतो. ओके. युनायटेड नेशन्सची निर्मिती झाल्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल बनली युनायटेड नेशन्सची आणि त्यातले पर्मनंट मेंबर्स पण घेतले गेले आणि चीन त्यातला पर्मनंट मेंबर होता ऑलरेडी. इतिहास असं सांगतो, की विजया लक्ष्मी पंडित या ज्या भारताच्या अमेरिकेतल्या राजदूत होत्या, त्यांच्याकडे इन्फॉर्मली असे काहीतरी फिलर्स
पाठवले गेले आणि ते फिलर्स पाठवले गेले म्हणून त्यांनी की अमेरिकेची अशी भयंकर इच्छा आहे. तुमच्या आता तुम्ही ज्या अमेरिकेचे नागरिक आहात म्हणून म्हटलं, की तुमच्या अमेरिकेची अशी इच्छा होती, की चीनला याच्यातून सिक्युरिटी काउन्सिलमधून काढून टाकावं. आणि म्हणून त्यांनी हे फिलर्स पाठवले होते, की आम्ही चीनला सिक्युरिटी काउन्सिलमधून काढतो आणि भारताने याचं सिक्युरिटी काउन्सिलला मेंबर बनावं. त्यावेळची जगातली पार्श्वभूमी ही होती, की कोरियाचं युद्ध चाललेलं होतं. आणि त्या कोरियन वॉर चाललेलं असल्यामुळे तिथून पुन्हा आता दुसरा अणुबॉम्ब अमेरिका फेकेल का? कारण 5च वर्षापूर्वी अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकलेले होते आणि जेमतेम 5 वर्ष झालेली होती. पण दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून ज्या 2 सुपर पॉवर जगात निर्माण झाल्या, सोव्हिएट रशिया आणि अमेरिका. तर हे जर याच्यामध्ये दुसरं आण्विक युद्ध यांनी तिसरं म्हणजे दुसरं आण्विक युद्ध जर यांनी सुरू केलं, तर भयंकर म्हणजे जगाची वाताहत होऊ शकते. इतकी त्यावेळेला भीती होती. रशियाही आपला प्रभाव वाढवत होता. रशियाचा नॅचरल अलाय म्हणूनच चीनकडे बघितलं जात होतं. कारण कम्युनिस्ट राजवटच ती होती. आणि या परिस्थितीमध्ये भारताला वापरून घ्यायचं, लाइक अ पॉन, त्याच्यासारखा भारताचा वापर करायचा म्हणून अशा पद्धतीचा एक फिलर पाठवला गेला. त्याबद्दल नेहरूंनी संसदेमध्ये अतिशय स्पष्टपणाने सांगितलं, की अशी कोणत्याही प्रकारची अधिकृत ऑफर किंवा प्रस्ताव हा भारताला मिळालेला नाही. कुठलाही प्रस्ताव फॉर्मली असा मिळालेला नाही. आणि याचं कारण असं होतं, की तो जो युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा चार्टर आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केल्याशिवाय असं करता येणंच शक्य नव्हतं, कोणाला काढणं. त्यामुळे अमेरिकेने असे फिलर जरी पाठवले असले, तरी ते फिलर्स बहुतेक फक्त संघापर्यंतच पोहोचले. आणि त्यांनी याच्यावरती चर्चा सुरू करून टाकली, की सिक्युरिटी काउन्सिल भारताला ऑफर केली होती. संसदेच्या सभागृहामध्ये हे रेकॉर्डवरती आहे, की पंडित नेहरूंनी सांगितलं, की अशा प्रकारची कुठलीही फॉर्मल ऑफर आलेली नाही. अशा प्रकारची कुठल्याही चार्टर अमेंडमेंट झालेली नाही. सिक्युरिटी युनायटेड नेशन्समध्ये. आणि ती झालीच नाहीये. तर हे सगळं म्हणजे काल्पनिकच चित्र झालं ना. आणि याचा परिणाम म्हणून सुद्धा समजा याच्यावरती काहीतरी भारताने एकदम असं दाखवलं असतं, की हो आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तसं काही प्रयत्न सुरू झाले असते, तर त्या दिवसापासून परमनंट एनिमी नंबर 1 भारत बनला असता. चीनचा पण आणि रशियाचा पण. हो, बरोबर. आणि रशियाची आपल्याला किती मदत झाली भारताला, आपल्याला म्हणजे मी भारताला असं म्हणतो, कारण आता तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिक आहात. हो. कारण अमेरिकेने त्यावेळेला पाकिस्तानला प्रचंड सपोर्ट केला होता, पाठिंबा दिला होता. म्हणजे हा ऑफिशियल प्रस्ताव आलेलाच नाहीये भारताकडे. कधीच आला नव्हता. हा ऑफिशियल प्रस्ताव कधीही आला नाही. मग ते आमचे मित्र काय म्हणतात त्याच्यावरती आम्ही आपलं आणि ही बोलतो. कुजबूज मोहीम आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की नाही दिला त्यांनी प्रस्ताव आणि आपण नाकारला वगैरे वगैरे. नाही म्हणून मी म्हटलं ना, की थोडस गुगल देवतेला त्रास दिला तर त्याचं उत्तर खरं मिळू शकतं. ते काय एवढा वेळ होत नाही ना आम्हाला, म्हणजे काय कामात. खरंय, तुम्ही कामात असता, आम्ही रिकामे असतो. नाही तसं नाही म्हणून आम्ही खरी उत्तरं शोधून काढतो. तसं नाही आम्हाला काय म्हणायचं, पण ते चवड होत नाही, पटकन येतं समोर. मग काय व्हॉट्सअपवरती आलं की अरे व्हॉट्सअपवरती आले फॉरवर्ड, पण एवढा मोठा मेसेज असतो, असा अभ्यास करून लिहिलाय असं वाटतं ना, ते त्याच्यामुळे हे असं होतं, बाकी काही नाही.